आणि आता ही परभणीतली आपण थेट दृश्य बघतोय। सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी शरद पवार पोहोचलेले आहेत। शरद पवार आज बीड आणि परभणी दौऱ्यावरती आहेत। आधी बीडमध्ये मसाजोग इथे जाऊन त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आणि आता ते परभणीमध्ये पोहोचलेत। सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी शरद पवार परभणीमध्ये पोहोचलेत। बीड आणि परभणी दौऱ्यावर शरद पवार हे आता परभणीमध्ये पोहोचलेले आहेत। आधी बीडमध्ये थोड्या वेळापूर्वी आपण मसाजोग इथे जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली। त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतल्याची घोषणा केली आणि आता त्यानंतर ते परभणीमध्ये पोहोचलेले आहेत सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी। आता इथे बघूयात शरद पवार काय बोलतात। शरद पवार परभणीमध्ये सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी। सोमनाथ सूर्यवंशी ला पोलिसांनी ताब्यात घेतलं। 14 तारखेला सोमनाथची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। परभणीमध्ये जो काही प्रकार घडला 15 डिसेंबरला न्यायालयीन कोठडीत सोमनाथला हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात नेत असताना सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला असा दावा जो पोलिसांनी केलाय। तर पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय। सोमनाथ सूर्यवंशीचं निधन झालं, मात्र या संदर्भात दावे केले जात आहेत। पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माथे फिरू कडनं संविधानाची विटंबना करण्यात आली आणि 2 दिवस आंबेडकर अनुयायांनी या संदर्भात आंदोलन केलं आणि मागच्या बुधवारी या आंदोलनाला तर हिंसक वळण लागलं होतं। आंबेडकरी अनुयायांकडनं संपूर्ण शहरामध्ये जाळपोळ करण्यात आली, दगडफेक करण्यात आली। या घटनेनंतर पोलिसांनी काहींना ताब्यात घेतलं होतं, त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीला देखील ताब्यात घेण्यात आलं होतं। मात्र सोमनाथ सूर्यवंशीला हृदयविकाराचा झटका आला। 14 तारखेला सोमनाथची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली होती। 15 डिसेंबरला न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथला हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात नेत असतानाच सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला असा दावा पोलिसांनी केलाय। मात्र सोमनाथच्या नातेवाईकांनी पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्ये सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप केलाय आणि यात सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी शरद पवार सध्या परभणीत पोहोचलेत। तर हा संपूर्ण घटनाक्रम नेमकं काय काय घडलं 14 तारखेपासून आणि यामध्ये सूर्यवंशी कुटुंबियांना देखील न्याय हवाय। याच सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी शरद पवार आज परभणीमध्ये आलेत। बीड आणि परभणीतली दोन्ही प्रकरणं संपूर्ण राज्यभर गाजतायत। बीडमधल्या देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर आता सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी शरद पवार पोहोचलेत परभणीमध्ये। परभणीमध्ये एका माथे फिरून संविधानाची विटंबना केल्याचं प्रकरण हे संपूर्ण राज्यभर गाजलं आणि त्यावरून मोठ्या प्रमाणात तोडफोड जाळपोळ करण्यात आली। कुठे याय म्हणलं तर मुंडा पोलीस स्टेशन मध्ये या म्हणले साहेब। निघालो साहेब आम्ही तिथं आल्यानंतर आता हे साहेबांनी जे निर्णय घेतले मुख्यमंत्री साहेबांनी मला मान्य नाही सर। ज्या ज्या लोकांनी माझ्या पोराला 10 तारखेपासून 15 तारखेपर्यंत ज्या माणसाने मारल्यात, मर्डर केल्यात, खून केल्यात त्यांना फाशीची सजा द्यावे आणि माझं ही मागणी सरकारकडून आहे आणि सजा द्यावा सर। अटक का केली धरणे आंदोलन तर काय हा लॉचा स्टुडंट 3rd इयरला तो त्या आंदोलनात सामील पण नव्हता। नंतर बॉम्बिंग ऑपरेशन मध्ये ज्याला पकडून टाकला आणि 17 तारखेला 17 डिसेंबरला त्याचा पेपर होता तरी त्याला सोडलं लॉचं। पत्रकाराचं लायसन होतं त्या मुलाकडे पत्रकाराचं लायसन होतं आणि ते फोटो काढवता फोटो काढताना त्यांनी सांगितलं माझ्याकडे पत्रकाराचं लायसन आहे मला मारू नका। नाही म्हणले का कोणी पण असू तुला मारू लोचुरीला मार तू सांगूस हा मुलगा त्यांचा
आमचं 9 तारखेपर्यंत कॉन्टॅक्ट होत होता फोनवरती आणि अचानक 10 तारखेपासून तिथं कौरक्षेत्राच्या बाहेर हा भाऊ सोमनाथ तर कॉन्टॅक्टच बंद झाला त्याचं सर. आणि आम्ही दिवसातून 3-4 वेळेस कॉल करून बघायचं जसं वेळेस नंबरवरून कॉल केला आणि अचानक रविवारी कामाला गेलो होतो आणि अचानक आमच्या मोबाईलवर फोन आला होता की मी पोलीस स्टेशन मधून बोलतोय परभणीच्या आणि तुम्ही सगळं पिक्चर वगैरे करून घेतला आईकडून आणि त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा हार्ट अटॅकमुळे मरण पावला, तुम्ही येऊन बॉडी घेऊन जा पुण्याला. आम्हाला तिकडून गाडीवर मॅनेज करायला 1 वाजले होते आणि 1 वाजता आम्ही तिकडून निघालो चाकणवरून आणि पुण्याच्या परभणीच्या जवळ आल्यावर आम्हाला समजलं की बॉडी परतीकडे घेऊन गेले होते औरंगाबादला पोस्टमॉर्टमसाठी. आणि इथं आल्यावर पण आम्हाला मिसकम्युनिकेशन झालं थोडक्यात. कोण म्हणायचं परभणीला, कोण म्हणायचं तिकडे औरंगाबादला बॉडी घेऊन जा. मग आम्ही परभणीमध्ये सध्या शरद पवार आहेत आणि आता तिथे सोमनाथ सूर्यवंशीचे कुटुंबीय सगळी घडलेली हकीकत शरद पवार यांच्या समोर मांडतायत. नेमकं काय काय घडलं? सोमनाथ सूर्यवंशीच्या आईंनी शरद पवारांना विनंती केली आहे की आम्हाला न्याय द्या, ज्यांनी कोणी माझ्या मुलाचा खून केलाय त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सोमनाथ सूर्यवंशीच्या आईनं शरद पवारांच्या समोर केली आहे. माझ्या मुलाची हत्या केली गेली असा आरोप आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा आणि त्यामुळे दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्याच्या आईनं केली आहे. परभणीमध्ये सूर्यवंशी कुटुंबियांना भेटण्यासाठी शरद पवार पोहोचलेत. ते ऐकून घेत आहेत संपूर्ण हकीकत नेमकी काय घडली होती सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांकडनं. 10 तारखेपासून 15 तारखेपर्यंत माझ्या मुलाच्या सोबत जे जे काही घडलं त्यात जे कोणी दोषी असतील, ज्यांनी माझ्या मुलाचा खून केलाय त्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी सोमनाथ सूर्यवंशीच्या आईनं केली आहे. आम्ही त्यांचं ऐकून घेतलं, आम्ही काहीच बोललो नाही. मग औरंगाबाद येथे आलो आम्ही. आमचे प्रतिनिधी विशाल माने परभणीतनं आपल्या सोबत आहेत. विशाल, शरद पवार आलेले आहेत सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीसाठी, काय माहिती? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे काही वेळापूर्वी परभणीमध्ये पोहोचलेले आहेत. त्यांनी न्यायालयीन कोठडीमध्ये ज्याचा मृत्यू झाला होता सोमनाथ सूर्यवंशी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणं चालू आहे. या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांसोबत ते सध्या माहिती घेत आहेत. एकूण प्रकरण काय झालं, कसं झालं याची माहिती घेत आहेत. शरद पवार हे बोलत आहेत. तो 1 नंबरचा मोठा होता सर आणि आमच्या पिढीमध्ये शिक्षण घेणाऱ्यांची पहिलीच पिढी. मी चाकणला सर कामाला कंपनी चाकणला. माझं शिक्षण BSc झालेलं आहे. BSc नंतर मला कंपनीत काम लागलं आणि मी कॉर्नी तिथे आहे मी कामाला आणि हा घरीच असतो. आता सध्या कामाला मॉलमध्ये ते कपड्यांचे म्हणजे तात्पुरते टेम्पररी काम भेटेपर्यंत तो करतो. आणि हा पण भाऊ आहे ना बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केल्याचे कंपन्यांचं आणि भेटेल ते काम करायचं, बँकेत काम करायचं, जेच्या गाडीवरती वगैरे काम करायचं. म्हणजे औरंगाबादवरून आम्ही पोस्टमॉर्टम झाल्यानंतर बॉडी घेऊन निघालो आणि अंबर नावाचं चौक आहे तिथे आल्यानंतर पोलिसांचा बराच ताफ आला सर आणि पोलीस बॉडी अडवली. आमचा आम्ही परभणीला येऊ देत नव्हतो आणि आम्ही आमच्या मतावर ठाम होतो की माझ्या भावाचं जिथं मरण पावलेलं आहे तिथं आम्हाला बॉडी घेऊन जायचं आणि तिथं अंतिम संस्कार करायचा आहे. तरी पण पोलीस काय ऐकतच नव्हते. ते थोडं दबावर टाकले होते आणि अँब्युलन्सचा जो ड्रायव्हर आहे त्याला 2 तास पळवून लावले होते. 2 तासानंतर अँब्युलन्सचा ड्रायव्हर आला आणि तो एकदम घाबरत होता गाडीमध्ये बसायला. तो तयारच नव्हता गाडी ड्रायव्हिंग करायला. मग IPS अधिकारी आले. आम्ही पण भरपूर विरोध केला. त्यांना सांगितलं की साहेबांना मला परभणीलाच घेऊन जायचं बॉडी तिथे जाऊन, तरी पण ऐकत नव्हते. मग IPS अधिकारी आले आणि ते आईला बोलले की मावशी परभणीमध्ये भरपूर लोक जमलेले आहेत, जर काय राडायला सांगितलं की साहेबांना आम्हाला परभणीलाच घेऊन जायचं बॉडी तिथे जाणते, तरी पण ते ऐकत नव्हते. मग IPS अधिकारी आले आणि ते आईला बोलले की मावशी परभणीमध्ये भरपूर लोक जमलेले आहेत, जर काय राडा झाला तर तुम्ही त्याची जिम्मेदारी घेणार का? मग माझी आई बोलले त्यांना, साहेब माझा मुलगा अरेस्ट झाल्यापासून, अटक केल्यापासून ते मरेपर्यंत तुम्ही मला कसलंच माहिती दिलं नाही, कसला कॉल केला नाही, काय नाही. मग त्याची जिम्मेदारी कोण घेणार? माझा मुलगा मेला, त्याची जिम्मेदारी तुम्ही घ्या. छाती ठोकून सांगा की मी जिम्मेदारी घेतो. माझी आई बोलली मी इथूनच गाडी घेऊन बॉडी घेऊन माझ्या गावात
जाते म्हणलं. तसं अधिकारी तिथून उठून गेले. मग थोड्या वेळाने आम्ही आलो परभणीला. आम्ही सर इथे एवढं प्रेशर क्रिएट केलं, 2 तास लाडवले आम्ही. कलेक्टरवर एसपीवर एवढं प्रेशर क्रिएट केलं, इथं आल्याशिवाय मी आणते. एकच मिनिट बोलतो. आणि सर याच्यात आणखी एक संशयास्पद आहे. जेव्हा PCR मधून MCR झालं, जेलमध्ये घालताना शासकीय दवाखान्यात त्याच्या तपासणी केली नाही, पोलीस स्टेशनमध्येच त्याची तपासणी केली, नानलपेठ पोलीस स्टेशन. ते एक संशयास्पद. माझ्या मुलाला तुम्ही 4 दिवस कोठडीमध्ये बंद करून ठेवला, माझ्या मुलाचा मर्डर केला, माझ्या मुलाला मारहाण केला, जीव घेतला 4 दिवसामध्ये. माझा मुलगा चांगला असताना त्यांची कर्तव्य होती, आई तुम्ही या, तुमच्या मुलाला भेटा, तुमच्या मुलाला येऊन 2 गोष्टी बोला म्हणलं असतं तर आम्ही आलो असतो सर. आम्हाला कसलाच त्याने फोन केला नाहीत, सांगाय नाहीत, कसलाच कळविल नाहीत सर. 4 दिवसामध्ये त्यांनी मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केले. ज्या ज्या माणसाने मर्डर केलं त्यांना सर्वांना 10 पासून 15 तारखेपर्यंत जे ड्युटीवर होते त्यांना सगळ्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. आणि ह्याच्या पुढे कुण्या गरिबाच्या बाळावर असा अत्याचार अन्याय नको व्हायला, माझी एवढी मागणी आहे सर. हॅलो सर, माझे MSc BEd झालेले आहे. मी सोमनाथचा सर्वात लहान भाऊ. खूप मोठा अन्याय झाला आहे आमच्यावरती. आणि आमच्या भावाचा मोबाईल जे आहे ते मोबाईल पण पोलिसांकडेच आहे. आणि ते बहुतेक डेटा फॉर्मॅट करतील, डेटा उडवून टाकतील. ते कोर्टाद्वारे, न्यायालयाद्वारे ते डेटा बॅकअप करून ते न्यायालयाकडे म्हणजे दाखवण्याचा म्हणजे सर्वांचा प्रयत्न असावा असं आम्हाला वाटतं. बॉडी ताब्यात घेतली ना? हा, बॉडी ताब्यात घेतली. त्याच्या बॉडी ताब्यात घेतली. बॉडी ज्या दिवशी रिपोर्ट दिली त्यांनी पोस्टमार्टम झाल्यानंतर आम्ही गेलो ना सर, थोडं मार लागलेलाच होता त्याला. आणि कपड्यावर कपडे नव्हतेच त्याच्या शरीरावर कसले, आणि फक्त शॉल तेवढे इथल्या लोकांनी पांघरले होते. हा सर, मारल्याचे वन होते. सोबत बाप्पा अजून 10 ते 12 जण होते, त्यांनाही सगळ्यांना मार लागला. ते आता त्यांची बेल झाली. एक मिनिट, लॉकअप मध्ये सगळे आंदोलक पकडले का, त्या आंदोलकांपैकी हे एक होता आणि याच्यासोबत 31 जण होते. त्या 31 जण समोर यायला मारत होते, त्या लॉकअप मधून दुसऱ्या रूम मध्ये नेऊन मारत होते. आणि ज्या आंदोलकांना पैसे दिले त्यांना सोडलं. हे माझं प्रूफ आहे. भीमनगर मधला कोविड ऑपरेशन करून उचलून नेलेला, त्याच्या घरात घुसून मारलं, एकाला उचलून नेलं, त्याच्यानंतर त्याला केस करून सोडून दिलं. कोणाला तरी फोन आला का पैसे घेतले, त्याला सोडून दिलं. असंच केलं, सगळ्याला वेगळ्या रूम मध्ये नेऊन मारले आणि सगळेच अंग ओळा येते. आणि जर फडणवीस साहेबांनी काल जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते योग्य दिलेलं नाही, एकदम खोटा हे आरोप लावलेले आहेत. आणि जे मदत पण जाहीर केली ते पण आम्हाला मान्य नाही. आणि जे फडणवीस साहेब सांगतात की व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या द्वारे आम्ही त्याला अटक केलेली आहे, ते व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल ना त्यांच्याकडे, किंवा माझा भाऊ किती लोकांना मारलाय, किती पोलिसांना मारलाय, किती जाळपोळ केला, त्यांनी तुम्हाला व्हिडिओ दाखवलं पाहिजे, मीडियावरती ते व्हिडिओ पण आला पाहिजे. आणि दुसरं स्टेटमेंट असं केलेत की ज्या पोलीस स्टेशनमध्ये तो अरेस्ट होता तिथेही त्याला मारहाण केलेली नाही, तिथले व्हिडिओ तुम्ही बघितलं पाहिजे. कारण मला पण असं ऐकण्यात आलं की जिथे कॅमेरा नाही त्या ठिकाणी नेऊन त्यांना मारण्यात आलेलं आहे सर, वेगळ्या रूम मध्ये. आणि कसलाच आजार नव्हता माझ्या भावाला. पोलिसांनी त्यांच्या ताब्यात असताना सर्वांनी मारहाण केली. त्यावेळेस काही शेवटी तो हे जग सोडून गेला. आणि तुम्ही आणि तुमच्या आईने त्याचा समान बॉडी बघितली आणि त्याच्यावर वन होते, त्याच्यावर तिची हे तुम्हाला बघता आलं. प्रत्यक्षात कुठं अंगावर वर असते, कुठं काय असते असं पाहिलं तुम्ही. असते ना असं जे काही घडलं ते सगळ्यांना धक्का लावणार आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा अनेकांनी हा फडणवीसचा प्रश्न मांडला. ज्या तरुणावर मजबूर केली त्याचा बदल काय होता असं दिसत नाही. डॉक्टर बाबासाहेबांच्या शेल्फाची जी काही मोडतोड झाली त्याचा काही यांचा पुरेसा संबंध नव्हता. त्याची प्रतिक्रिया होती आणि प्रतिक्रिया म्हणून लोक रस्त्यावर आले तर त्यांना मजबूत करणं हे काही योग्य नव्हतं. आमची माहिती आहे, तुम्ही अधिक सांगू शकाल की जे आंदोलन झालं तेही शांततेने होतं, शांततेत होतं. आणि त्यांना आंदोलन शांततेत असताना या तरुणाला कोणी ऑपरेशनमध्ये त्याला मारलं गेलं, आणखीन काय काय गेलं हे जे सरकारने सांगितलं ते न पटल्यामुळे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की उगीच वर्तमानपत्रात वाचायचं, सांगण्यावर लक्ष द्यायचं, त्याऐवजी परमितीला जावं आणि कुटुंबातल्या लोकांना भेटून त्यांची खरी वस्तुस्थिती समजून घ्यावी. ही समजल्याच्या नंतरच आम्हाला सरकारशी बोलता येईल. त्या हेतूला आज या ठिकाणी आलेले आहेत. आणि जी काही माहिती तुम्ही दिली ती माहिती दिल्याच्या नंतर एक निष्पाळपणा काही भूमिका घेऊन रस्त्यावर आला असेल इतरांच्या बरोबर तर त्याला या पद्धतीनं वाजवून करणं आणि शेवटी त्याला मृत्यूला सामोरं जाण्याचा प्रश्न आणण्यात ही अतिशय गंभीर बाब आहे. ही माहिती आता तुमच्याकडून आम्हाला समजली. आम्ही राज्य सरकारची जाऊन भेटू. तुमचं जे काही म्हणणं आहे हे सगळ्यांच्या समोर तुम्ही आणलं ते योग्य ठिकाणी आम्ही पोचू आणि जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर सक्त कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे. ही जी कुटुंबाची मागणी आहे ती मागणीसुद्धा राज्य सरकारकडे पोचवणं ही आमची जबाबदारी राहील आणि ती काळजी आम्ही घेऊ. दुर्दैवानं गेल्यावर बंधन परत येऊ शकत नाही. तो आज आपल्या करता मुलगा दुर्दैवानं पोलिसी अत्याचारावर आज आपल्याला गेलेलं आहे. हे दुःख तुम्हाला सोसणं हे काही सोपी गोष्ट नाही, पण दुर्दैवानं हे घडलेलं आहे. याचं बाहेर कसं काढायचं याचा विचार कुटुंबाने बसून आणि हितचिंतकांनी बसून केलं पाहिजे. पण तुमची जी मागणी आहे की जबाबदार लोकांच्याबद्दलची जी काही काळजी घ्यायची, खबरदारी घ्यायची, कायदेशीर तरतूद करायची याकडं आम्हाला सर्वांचं लक्ष राहील एवढंच या ठिकाणी सांगतो. ठीक. आई चिंता करू नका, साहेब आलेले आहेत, आपल्याला सगळ्याला मदत व्हायला. हो. रोहित दादा पण येऊन गेले त्या दिवशी. तो लाच्या 3rd इयरला. इथे होता, इथे लॉ कॉलेजमध्ये होता. 17 डिसेंबरला त्याचा पेपर होता. पोलिसांना रिक्वेस्ट करत होता तो की माझा पेपर आहे, मला तुम्ही हे करू नका, मारू नका. बेमुरवतपणे सर हे केलं. टाइम टेबल आहे त्याचा भावाचं.
नाही त्याचंच अक्षर हे त्याचीच हँडरायटिंग त्याच्या हँडरायटिंग बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केलं ते नोट्स काढलेले होते ते. आमचं कसं आहे माहिती ना, भटके समाज असल्यामुळे जिथं दगडफोडीचं काम भेटेल दगडखानीवरती त्या ठिकाणी शिफ्ट व्हायचं, तिथे ॲडमिशन घेऊन तिथे परत शिकायचं. आज बऱ्याच कॉलेजेसमध्ये तर शिक्षण घेतलेलं आहे आणि ब्लड वगैरे डोनेट करायचं, कुठल्या ह्याच्यात सहभागी व्हायचं तो. आणि हां इथे वसमत रोडला शंकर नगर म्हणून आहे, तिथे किरायाने राहत होता रूम करून. तर सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांचा जो आरोप आहे, आमच्या मुलाचा खून करण्यात आलाय आणि त्यांच्या आईनं देखील आरोप केलाय की जे कोणी यामध्ये दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा व्हावी. सोमनाथला कुठल्याही प्रकारचा आजार नव्हता, घरामध्ये शिक्षण घेण्यामध्ये तो पहिल्या क्रमांकावर होता. सोमनाथ सूर्यवंशी आंदोलनामध्ये नसल्याचाच दावा त्याच्या कुटुंबियांनी केलाय आणि मृतदेह घेऊन जाताना सुद्धा पोलिसांनी त्रास दिल्याचा आरोप सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांनी केला. परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी शरद पवार आलेत आणि सूर्यवंशी कुटुंबियांनी संपूर्ण हकीकत शरद पवार यांच्या समोर मांडली. मात्र जे काही घडलं ते चुकीचं असं शरद पवार म्हणालेले आहेत. आधी मस्साजोग बीडमध्ये आणि त्यानंतर परभणीमध्ये शरद पवार आधी देशमुख कुटुंब आणि आता सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेत आहेत. माझ्या मुलाची हत्या झाली असा आरोप सूर्यवंशी म्हणजे सोमनाथच्या आईनं केलाय. दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. शरद पवार त्यासाठी परभणीमध्ये स्वतः येऊन सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेत आहेत, त्यांच्याशी संवाद साधतायत. नेमकं काय काय घडलं, त्यांच्या काय मागण्या आहेत, काय हकीकत आहे, या सगळ्याची संपूर्ण माहिती शरद पवारांनी घेतली. परभणीमध्ये जे काही प्रकरण घडलं त्या आंदोलनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नव्हताच असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय. मात्र यामध्ये दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सोमनाथच्या आईनं केली आहे. परभणीमध्ये या आंदोलनामध्ये सोमनाथ नव्हता, मात्र 14 तारखेपर्यंत त्याला जी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली त्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि मग रुग्णालयात नेईपर्यंत सोमनाथचा मृत्यू झाला असा दावा पोलिसांनी केला होता. मात्र आता सोमनाथच्या कुटुंबियांचा असा दावा आहे की त्याला कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता आणि त्याचा मारहाणीमध्ये मृत्यू झाला असा आरोप सोमनाथच्या नातेवाईकांचा आहे. आणि महाराष्ट्रामध्ये घडलेली ही 2 प्रकरणं, बीडमधलं संतोष देशमुख यांचा मृत्यू आणि त्याचसोबत परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचं मृत्यू प्रकरण, आणि या दोन्हीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजलेली असताना शरद पवार यांनी दोन्ही कुटुंबियांची जाऊन भेट घेतली बीड आणि परभणीमध्ये जाऊन.